मी डॉक्टर विजय गोपाळ मोरे कृषी हवामानशास्त्र म्हणून कार्यरत असून आपण आता जी कोकणामध्ये अगोदर आलेल्या पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये पिकांचं कसं नियोजन करावं याबद्दल मार्गदर्शन घेणार आहोत। सर्वसाधारणपणे कोकणात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन हे 23व्या हवामान आठवड्यात होते, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात होते, पण ह्या वर्षी ते 22व्या हवामान आठवड्यात झालेलं आहे, म्हणजेच 25 मेला कोकणामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं आहे। साधारणतः ते 12 दिवस अगोदर झालेलं आहे आणि कोकणामध्ये गेल्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता आणि त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे कोकणामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्वसाधारणपणे भाताची रोपवाटिका ही धूळ वापा पद्धतीने पेरली जाते आणि ती साधारणतः रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला पेरली जाते। ह्या वर्षी लवकर आलेल्या पावसामुळे कोकणामध्ये सर्व ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण भाताच्या गरव्या जातींची पेरणी पूर्ण करून घ्यावी। ती पेरणी पूर्ण करत असताना ज्या ठिकाणी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आहे अशी जमीन निवडावी, जेणेकरून आपण पेरलेलं भात हे चांगलं उगवण येईल आणि आपल्याला रोपवाटिका चांगली मिळेल। जर भात पिकाची पेरणी आपण पूर्ण केली असेल तर त्या जागेमधून पाण्याचा पूर्ण व्यवस्थित निचरा होईल याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे। हळव्या आणि निमगरव्या जातींची पेरणी करण्यासाठी आपण घाई करू नये। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्याची पेरणी करावी। जर आपण आत्ता पेरणी केली तर भात पीक तयार होताना कापणीच्या वेळेला पुढल्या पावसात सापडण्याची शक्यता असते। त्यामुळे हळव्या आणि निमगरव्या जातींची पेरणी करण्याची घाई करू नये। जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात ती पेरणी करावी आणि त्यावेळेला पावसाची परिस्थिती बघून पेरणी कशी करावी याबाबत आपण निर्णय घेणे आवश्यक आहे। जर पाऊस तसाच राहिला तर रऊ पद्धतीने भात पेरणी करावी, ज्यामध्ये 24 तास भाताचे बियाणे आपल्याला भिजवायचे असते आणि त्यानंतर ते पाण्याबाहेर काढून 24 तास गोंडपाटात गुंडाळून ठेवायचे असते, जेणेकरून त्याला बारीक मोड येतील आणि त्यानंतर आपण त्या रऊ आलेल्या भाताची पेरणी उत्तम निचरा होणाऱ्या जागेवर केल्यास आपल्याला चांगलं रोप उपलब्ध होण्यास मदत होईल। नवीन फळबाग लागवड आपल्याला करावायची असल्यास ह्या अतिपावसाच्या कालावधीमध्ये न करता ती पुढे ढकलावी आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर ती लागवड करावी, कारण जर आपण लागवड करायला गेलो तर ते खणलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठण्याची शक्यता असते आणि त्यामुळे फळझाडांची रोपे कुजून अपेक्षित परिणाम मिळणार नाही। तसेच गेल्या वर्षी लागवड केलेल्या फळबागेमधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून आपल्याला त्या फळबागेचं नुकसान कमी करता येईल। ही माहिती आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला नवीन माहिती मिळेल।